भारतीय घटनेचे वैशिष्ट्ये. तर आपण पॉलिटीचे महत्त्वाचे टॉपिक यूट्यूबच्या या सेशनमध्ये रिवाईज करणार आहोत. तर सर्वात पहिले मी जे काही नोट्स बनवलेत ते लक्ष्मीकांत या पुस्तकाला रेफरन्स वापरून बनवलेत. तर तुमचा काही वेगळा सोर्स असेल तर काही मुद्दे तुम्हाला म्हणजे फॅक्ट्स वेगळ्या तुम्हाला मिळू शकतात. पण मी जे काही लक्ष्मीकांत बुकमध्ये आहे ते मी या PDF मध्ये किंवा नोट्समध्ये कवर केलेलं आहे. आणि मोस्ट ऑफ इम्पॉर्टंट पॉईंट्स यामध्ये किंवा ऑलमोस्ट सगळं डिस्कस केलेलं आहे. मी जे काही माझं प्रिपरेशनमध्ये 4 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये जे काही अभ्यास केला त्याचं एक आउटपुट म्हणून मी तुम्हाला यूट्यूबच्या माध्यमातून मदत करण्याचा माझा प्रयत्न आहे. तर सर्वात पहिले आपण भारतीय घटनेची वैशिष्ट्ये हा टॉपिक डिस्कस करू. आणि महत्त्वाचं म्हणजे मी यामध्ये मोस्ट ऑफ द जे प्रश्न MPSCचे PYQ आहेत ते सुद्धा यामध्ये कवर केलेत. म्हणजे PYQ सकट आपण डिस्कस करत आहोत. आणि काही PYQ असतील तर ते शेवटी मी PYQ फॅक्ट म्हणून तुम्हाला सांगतो. तर सुरुवात करू. काही गोष्टी असेल त्या व्हिडिओच्या मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करेन. तर सर्वात पहिली फॅक्ट म्हणजे भारतीय घटनेची वैशिष्ट्ये. भारताचं जे काही आपले संविधान होतं किंवा घटना होतं त्याच्या आधी जे थोडंसं बॅकग्राऊंड डेव्हलप होतं. म्हणजे संविधान सभेची मागणी कोणी केली किंवा घटना पाहिजे यासाठी आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी जी काही ब्रिटिशांकडे मागणी केली होती तर त्याचं जे काही बॅकग्राऊंड आहे ते आपण डिस्कस करू. तर MN रॉय यांनी 1934ला संविधान सभेची कन्सेप्ट मांडली होती. ओके. तर हा प्रश्न तुम्हाला आपल्या PYQ मध्ये दिसतो, सेम टू सेम विचारलेला आहे. तर ही फॅक्ट लक्षात ठेवा. त्यानंतर 1935मध्ये काँग्रेसने ऑफिशियल मागणी केली होती, बरोबर, 1935मध्ये. आणि काही ठिकाणी डिसेंबर 1934 असं उत्तर देण्यात आलेलं आहे. सो 34 आणि 35 ही कन्सेप्ट, 34ला कन्सेप्ट, 35ला काँग्रेसची ऑफिशियल मागणी. मग पुढे नेहरूंनी काँग्रेसच्या वतीने ही मागणी मांडली, बरोबर. म्हणजे आता पंडित नेहरूंनी ही मागणी केव्हा मांडली किंवा 1938ला मांडली. त्यामध्ये काय होतं तर प्रौढ मतदान आणि बाह्य हस्तक्षेपाशिवाय निवडणूक प्रक्रिया पार पाडली पाहिजे आणि आम्हाला आपल्या देशाची घटना बनवता यावी अशी मागणी त्यांनी ब्रिटिशांकडे केली होती. आणि मग ही मागणी काँग्रेसने जी नेहरूंनी केली होती तिला 1939ला एक ठरावाच्या मार्फत मान्य केली, बरोबर. म्हणजे 1939ला काँग्रेसने जो काही नेहरूंनी जी काही मागणी केली होती प्रौढ मतदान आणि बाह्य हस्तक्षेप त्याचा ठराव 1939ला काँग्रेसने पास केला. समजलं. हे वर्ष आहेत आणि त्यांचं जे काही महत्त्व आहे ते तुम्ही खाली मी सांगितलं. 34, 35, ओके, 38 आणि 39 हे 4 वर्ष महत्त्वाचे आहेत, बरोबर. याच्यावर तुम्हाला प्रश्न पुढे MPSCच्या कोणत्याही पेपरमध्ये दिसू शकतात. पुढचा आपण 1940ला ब्रिटिशांनी संविधान सभेची मागणी तत्वता मान्य केली होती. म्हणजे काय तर ब्रिटिशांनी सांगितलं होतं की आपलं जे कॉन्स्टिट्यूशन किंवा घटना आहे ते पूर्णतः भारतीयांनी नाही तर फक्त भारतीयांनी आपण बनवावं किंवा तयार करावं. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं नव्हतं की पूर्णतः भारतीयांनीच त्याला संविधान बनवावं, आमचा कोणताच हस्तक्षेप नसेल, असं त्यांनी मान्य केलं नव्हतं. पण भारतीयांनी संविधान बनवावं, संविधान सभेची मागणी असावी मान्य केली. तर या गोष्टी त्यांनी 1940ला ॲक्सेप्ट केल्या होत्या. लॉर्ड लिथिगो वगैरे तेव्हा जे काही इतिहासामध्ये तुम्ही वाचलं असेल तेव्हाची परिस्थिती, दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी असेल. सो या गोंधळामध्ये त्यांनी सांगितलं की बाबा ठीक आहे, आम्ही तुमची मागणी मान्य करतो. आणि ऑगस्ट ऑफर त्याला असंही म्हणतात, ऑगस्ट ऑफर, बरोबर. त्यानंतर मग 1942ला मग ते दुसरं महायुद्ध जरा जास्त तीव्र झालं होतं, त्यामुळे त्यांना आपल्या मागण्या मान्य कराव्या लागल्या होत्या. मग 42ला मग ते बोलले की ठीक आहे बाबा, तुम्ही पूर्णतः भारतीयांनी तुमची घटना बनवावी, आम्ही रेडी आहोत अशी मागणी. आणि मग ती क्रिप्स होता, तो लॉर्ड क्रिप्स. आणि मग त्यांनी ती मान्य केली. मग त्याला क्रिप्स योजना असंही म्हटलं जातं. त्यानंतर 1946ला कॅबिनेट मिशन भारतात आलं होतं. आता या कॅबिनेट मिशनने हेच मग संविधान सभा कशी असेल, काय काय तुम्हाला अधिकार दिले जातील, तुम्हाला स्वातंत्र्य नक्की कधी मिळेल, ह्या सगळं डिटेल. आता ती इतिहासामध्ये तुम्ही हे सगळे पॉईंट्स बघितले असणार. मग त्याच्यामध्ये सरसेनापती, लॉर्ड, आपला जो गव्हर्नर जनरल आहे त्याचे अधिकार काय असतील, किंवा भारताला दळणवळण किंवा परराष्ट्राचे संबंध याच्यामध्ये भारताचा काय रोल असेल. तर ह्या सगळ्या डिटेल गोष्टी पॉलिटिक्सच्या दृष्टीने नाही तर इतिहासामध्ये विचारल्या जातात. ओके. सो आपण इतिहासाचं जर रिव्हिजन घेतलं तर त्यामध्ये मी कवर करेन. तर 1946ला कॅबिनेट मिशन आलं. मग त्यांनी कॅबिनेट मिशनमध्ये क्रिप्स, लॉरेन्स आणि अलेक्झांडर हे 3 माणसं होती. बघा मी ते कॉमा वगैरे दिले नाही आहे, ते जस्ट मी फास्ट नोट्स बनवल्या त्या, कारण खूप वेळ लागतो आहे नोट्स बनवणं आणि एडिटिंग करणं. सो थोडंसं काही चुका असतील तर माफ करा मला. तर क्रिप्स, लॉरेन्स आणि अलेक्झांडर हे 3 लोक होते. त्यांची नावं पण बघा. एक क्रिप्सचं आता त्यांचे पूर्ण नाव आहेत ना, एक स्टॅनफर्ड लॉरेन्स म्हणून बघावं लागेल मला सुद्धा, लक्ष्मीकांत बुकमध्ये आहे. पण आपण जनरली पटकन फक्त त्यांचे नावं लक्षात ठेवतो. पण पूर्ण नावं बघा, तुम्ही वाचून घ्या आणि बघा. क्रिप्स, लॉरेन्स आणि अलेक्झांडर.
3 मेंबर होते. भारतात येण्याची तारीख, हां हे महत्त्वाचं आहे. MPSC काय फॅक्ट विचारते बाबांनो, बरोबर. कन्सेप्टपेक्षा फॅक्टवर जास्त महत्त्व आहे आयोगाचा. सो 24 मार्च 1946 हे लक्षात ठेवा. ही तारीख म्हणजे क्रिप्स किंवा कॅबिनेट मिशन भारतात केव्हा आलं, तर त्रिमंत्री योजना असंही म्हणतात त्याला, तर ते 24 मार्च 1946 तारीख महत्त्वाची. आणि त्यांची जी योजना कॅबिनेट मिशन प्लॅन किंवा त्रिमंत्री योजनाखाली दिलं आहे बघा मी, तर तो कधी त्यांनी मांडला, तर तो 16 मे 1946. आत्ताच प्रश्न आला, रिसेंटली एक प्रश्न येऊन गेला आयोगात 16 मे 1946. परीक्षा आठवत नाही मला, पण मी सुद्धा त्या पेपरला होतो आणि माझं उत्तर बरोबर आले. सो हे बघा, हे दोन्ही तारखा महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर त्रिमंत्री योजना झालं. आणि हो, मग या कॅबिनेट मिशनच्या योजनेनुसारच भारतामध्ये जी संविधान सभा स्थापना झाली नोव्हेंबर 1946ला. ओके. त्याचं इलेक्शन कधी झालं होतं, जुलै ऑगस्ट 1946ला. जुलै ऑगस्ट 1946ला त्याचं निवडणूक पार पडलेली होती संविधान सभेची. ही सुद्धा तारीख महत्त्वाची आहे. ओके. त्यानंतर आता बघा, या निवडणुकांमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात जागा देण्याचे ठरले होते, बरोबर. म्हणजे कसं, आता एखादा प्रदेश आहे, तेव्हा जो उत्तर प्रदेश, त्याला संयुक्त प्रांत म्हणायचे, मग तिथे जास्त लोकसंख्या म्हणून त्या प्रदेशाला जास्त जागा मिळणार, बरोबर. तर हे सांगतात तिथे. एकूण 296 जागा या ब्रिटिश प्रांतातील उमेदवारांना होत्या. ब्रिटिश प्रांतातील उमेदवार म्हणजे जे काही आपले प्रांत होते, मुंबई प्रांत, बंगाल प्रांत, बिहार प्रांत, ओडिसा प्रांत, मद्रास प्रांत. सो या प्रांतांना 296 जागा, असे टोटल 11 प्रांत होते भारतामध्ये. या 11 प्रांतामध्ये 296 जागा दिल्या होत्या. आणि 93 जागा जिथे संस्थानिक होते. संस्थानिक म्हणजे राजे महाराजांचं राज्य होतं तिथे. हैदराबाद, निजाम, बरोबर. त्यानंतर तुमचे कोल्हापूर, हे संस्थान होते. तर तिथे त्या राजांचे आपण म्हणू शकतो वंशज राहायचे. मग त्यांना संस्थानिकांना 93 जागा दिल्या होत्या. 296 जागा या ब्रिटिश प्रांतातील उमेदवारांना दिल्या होत्या, बरोबर. आणि 4 जागा या मुख्य आयुक्तांना दिल्या होत्या. आता त्या मुख्य आयुक्तांचे प्रांत किंवा जे काही आपण म्हणू शकतो जागा कोणत्या ठिकाणं कोणते, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतो. हां, जस्ट अ सेकंड. ओके. सो मुख्य आयुक्तांचे जे काही प्रांत होते ते 4 प्रांत होते. त्याचे नाव आपण बघा, खाली तुम्हाला दिसते का ब्रॅकेटमध्ये, ग्रीन ब्रॅकेट मी ABCD केलं आहे. ओके. सो ग्रीन ब्रॅकेट ABCD म्हणजे काय, A फॉर अजमेर, B फॉर बलुचिस्तान, C फॉर कुर्ग आणि D म्हणजे दिल्ली. ABCD 4 मुख्य आयुक्तांचे प्रांत होते. हे प्रश्न तुम्हाला परत येऊ शकतात, आलेले पण आहेत, लक्षात ठेवा. ट्रिक पण दिली मी ते ABCD. तर ते 4 प्रांताच्या जागा, 4 ह्या 296 ब्रिटिश प्रांताचे उमेदवार आणि 93 संस्थानिक, किती झाले टोटल 389. आकडा दिसतो इथे 389 या, बरोबर. सो 389 जागांची संविधान सभा आपल्या करण्यात आलेली होती. आता संस्थानांनी त्यांचे प्रतिनिधी नामनिर्देशित तत्वाने निवडायचे होते या 292 जागांच्या ब्रिटिश प्रांतात. हां, आता बघा, या 292 जागा होत्या ना, त्याच्यामध्ये 3 विभाग होते. म्हणजे कसे, कास्टनुसार किंवा आपण म्हणू शकतो की आता कसे जातीय SC ST OBCचे प्रवर्ग आहेत, बरोबर. तसे तेव्हा कसं होतं, मुस्लिमांना वेगळ्या जागा होत्या, शीख लोकांना वेगळ्या, आणि सामान्य म्हणजे सर्वसामान्य जनरल ओपनच्या जागा. अशा 3 विभागामध्ये जागा होत्या. यावर पण प्रश्न येऊ शकतो. आणि या 292 जागांचं जे काही मतदान, आपलं जे काही इलेक्शन किंवा निवडणूक पद्धत होती, ती एकल संक्रमणीय अप्रत्यक्ष मतदान पद्धती. हे शब्द महत्त्वाचे. अप्रत्यक्ष मतदान पद्धती, हे लक्षात ठेवा. यावर प्रश्न आहे. प्रत्यक्ष देता आयोग म्हणतं प्रत्यक्ष मतदान पद्धत नाही. आयोग म्हणतं प्रौढ मताधिकाराने निवडण्यात आलं नाही. प्रौढ पण नव्हतं आणि प्रत्यक्ष पण नव्हतं, अप्रत्यक्ष होता. आणि सगळ्यांना मतदान नव्हतं तेव्हा. सगळ्यांना मतदान करायचे आपण म्हणू शकतो हक्क नव्हता, बरोबर. विशिष्ट त्याचे निकष होते, मी पुढे सांगतो ते. तर एकल संक्रमणीय अप्रत्यक्ष मतदान पद्धत, प्रौढ मतदान पद्धत नव्हती. 11 प्रांत हे झाले आपले ब्रिटिश प्रांत. आणि जे काही 93 जागा संस्थानिक होत्या ना, तर त्याच्यासाठी नामनिर्देशन तत्वाने निवडायचे होते. बघा इथे 3री लाईन दिसते का, 4थी लाईनवरून. संस्थानाने त्यांचे प्रतिनिधी नामनिर्देशित तत्वाने निवडायचे होते. सो नॉमिनेशनने, म्हणजे तो संस्थानिक सांगेल, बाबा तू या आपल्या जो काही मतदारसंघ म्हणू चला, मतदारसंघाचा उमेदवार तू आहे, तू या मतदारसंघामध्ये, तो डायरेक्ट नॉमिनेट करेल त्यांना, बरोबर. तिथे मतदान वगैरे काही नाही, बरोबर. अप्रत्यक्ष पण नाही, कोणतंच मतदान नाही. संस्थानिक नॉमिनेशन आणि ब्रिटिश प्रांत अप्रत्यक्ष मतदान पद्धत. ओके. चला आता खाली जाऊ आपण. अशा तऱ्हेने संविधान सभा ही पार्टली इलेक्टेड आणि पार्टली नॉमिनेटेड होती. म्हणजे काय, इलेक्टेड पण कशी, इनडायरेक्टली इलेक्टेड, नॉट डायरेक्टली इलेक्शन होतं तिथे, बरोबर. सो पार्टली इलेक्टेड होती आणि पार्टली नॉमिनेटेड होती, दोन्ही मिळून, बरोबर. एकच कोणतंही आपण म्हणू शकतो मतदानाचं किंवा निवडणुकीची तत्त्व तिथे नव्हतं. पुढे आता मतदान करण्यासाठी हे बघा, कर, मालमत्ता, शिक्षण. म्हणजे मी कोणाला पण मतदान नव्हतं करत आहेत. जो कर भरायचा, ज्याच्याकडे मालमत्ता एक विशिष्ट आपण म्हणू शकतो प्रमाणात होती. त्यानंतर शिक्षणाचं जे काही निकष होते, त्या तो शिक्षित असेल, ते काहीतरी 10वी 12वी काहीतरी असतील निकष, सो त्याला हे मतदान करायचा अधिकार होता, बरोबर. आता निवडणूक झाल्यानंतर निवडणूक झाल्यानंतर जे 296 जागा होत्या ना, त्याचं आपण बायफर्गेशन किंवा रिझल्ट काय आला त्याचा, बरोबर. जो आपण म्हटलं ना, नोव्हेंबरमध्ये जे फॉर्म झालं तुमचं संविधान सभा, मग त्या संविधान सभेमध्ये 208 काँग्रेसचे प्रतिनिधी होते.
सॉरी 93 हे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी, 73 हे मुस्लिम लीगचे प्रतिनिधी होते आणि 15 हे अप्रत्यक्ष होते. ओके, सो 208 काँग्रेसची, 73 मुस्लिम लीगचे आणि अप्रत्यक्ष 15 होते. आता 15 अपक्ष होते ना, तर अपक्ष 15मध्ये कोण होते, तर 7 हे पक्षाचे होते. म्हणजे कसे पक्ष म्हणजे कोणते, आता तुम्ही म्हणणार सर अपक्ष पण म्हणताय आणि पक्षाचे पण म्हणताय, तसं नाही. तर एखादा पक्ष असतो त्याचा एकच उमेदवार निवडून येतो, सो त्याला आपण अपक्षमध्ये काउंट केलेले आहे, बरोबर. म्हणजे कोणताही छोटा पक्ष असेल बट तो ऑन द होल आपण विचार केला तो एक अपक्षासारखा ट्रीट होतो, कारण एकच आहे त्याचा कॅन्डिडेट, बरोबर. सो त्यांचे आपण 7 होते हे पार्टीचे. आता त्याचं डिव्हिजन बघा, 3U म्हणजे काय, तर 3 यू आले, युनिनिस्ट असे पक्षाचे नाव आहेत. तुम्हाला तुमचं लक्ष्मीकांत बुक असेल ते तुम्ही बघा, किंवा कोणतंही बुक असेल, लक्ष्मीकांतमध्ये नाही, प्रत्येक पुस्तकात दिलं आहे ते चार्ट असतो दिलेला. तर त्यात 3 पक्ष हे यूने स्टार्ट होतात, म्हणून मी लक्षात ठेवलं 3U. मी बाकीचं काहीच लक्षात ठेवलं नाही आहे, फक्त 3U लक्षात ठेवलं आहे. त्यानंतर दुसरं लक्षात ठेवलं आहे SCF म्हणजे शेड्यूल कास्ट फेडरेशन. हा दुसरा म्हणजे 4 पक्ष, 3 पक्ष यूवाले, 3 SCF चौथा पक्ष. KPP म्हणजे कृषी प्रजा किंवा कृषक प्रजा पार्टी, बरोबर, 5वा पक्ष झाला. 3 पक्ष हे SCF चौथा, KPP 5वा, शीख नॉन काँग्रेस हा 6वा पक्ष आणि कम्युनिस्ट म्हणजे साम्यवादी पार्टी 7वा पक्ष. हे 7 पक्षाची नावं विचारू शकतात ते. सो कारण हा प्रश्न थोडा डीप प्रश्न होईल, पण ज्याला जमेल त्याला काय नाही, एवढं अवघड नाही, बरोबर, तसं लक्षात ठेव. आणि 8 हे अपक्ष होते, म्हणजे ते कोणता असताना खरंच पक्ष नव्हता, ते स्वतःचं काहीतरी चिन्ह घेऊन उभे राहिले आणि निवडून आलेले होते. असे 8 लोक होते, बरोबर. 15 या महिला सदस्य होत्या. ओके, चला तर संविधान सभेच्या कामकाजाची सुरुवात आता आपण बघू. जे काही तुमचं इलेक्शन झालं नोव्हेंबर 46ला, बरोबर, त्यानंतर संविधान सभा आली, तर त्यांची पहिली बैठक भरली 9 डिसेंबर 1946, बरोबर. म्हणजे नोव्हेंबरला इलेक्शन झालं, चला निकालाला हे झालं, आता संविधान सभा बसली आणि त्याच्यामध्ये आता या पहिल्या बैठकीला 200 आपण म्हटलं होतं बघा, 96 ते हे 292, त्यानंतर ते 4 म्हणजे टोटल मुख्य आयुक्ताचे म्हणजे 296 आणि 93 संस्थानिक, म्हणजे टोटल 389 लोक होते. 389मधून आले किती त्या बैठकीला, फक्त 207 सदस्य आले, बरोबर. आता नवीन लक्ष्मीकांतमध्ये 207 दिलेले, जुन्या लक्ष्मीकांतमध्ये 211 दिलेले बैठकीला उपस्थित असणारे लोक. आता हे म्हणून मी दोन्ही आकडे लिहून ठेवले, तुम्ही एकदा व्हेरीफाय करा आणि मला वाटल्यास तर कमेंटमध्ये सांगा नक्की काय पण पकडायचं. सो पहिली बैठक झाली 9 डिसेंबर 1946ला, 207 किंवा 211 लोक प्रेझेंट होते आउट ऑफ 389. ओके, त्यानंतर याचे अध्यक्ष कोण होते, बैठकीचे हंगामी अध्यक्ष निवडले होते. म्हणजे असताना प्रोटेम स्पीकर म्हणतात ना, जसं लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनासाठी जे नवीन आपण म्हणू शकतो सरकार आलं, तर ते पहिलं निवडण्यासाठी प्रोटेम स्पीकर असतो, तसे प्रोटेम स्पीकर आपण होते सच्चिदानंद सिन्हा, फ्रान्सच्या पद्धतीनुसार. प्रश्न आलेला आहे फ्रान्सच्या पद्धतीनुसार. ओके, आणि यांना रिकमेंड कोणी केलं होतं, म्हणजे सच्चिदानंद सिन्हा यांना बसवा असं प्रोटेम स्पीकर किंवा हंगामी अध्यक्ष, तर हे कृपलानी यांनी सांगितलं होतं, JB कृपलानी, हे लक्षात ठेवा. ओके, कृपलानी यांनी सांगितलं होतं, कृपलानी यांनी रिकमेंड केलं होतं. याच्यात दिलेलं नाही आहे, तुम्ही लिहून घ्या किंवा तुमच्याकडे असतील नोट्समध्ये त्याच्यामध्ये ॲड करा. तर हंगामी अध्यक्ष होते आणि हंगामी उपाध्यक्ष फ्रँक अँथनी. ओके, हे पण हा प्रश्न आता फ्रँक अँथनी यांचं नाव लक्ष्मीकांतमध्ये दिलेलं नाही, पण आयोगाने एकदा प्रश्न विचारला आहे फ्रँक अँथनी यांच्यावर, बरोबर. सो अध्यक्ष आणि उपाध्यक्ष हंगामी दोघांची नावं लक्षात ठेवा. ओके, दुसरी बैठक झाली होती 11 डिसेंबर 1946ला. आता या बैठकीमध्ये कायमस्वरूपी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आले, कारण जे हंगामी होती ना पहिली बैठक, त्याच्यामध्ये यांची नेमणूक झालेली होती. मग पुढच्या बैठकीसाठी हे अध्यक्ष बनले कायमस्वरूपी. अध्यक्ष कोण, राजेंद्र प्रसाद. उपाध्यक्ष कोण, 2 उपाध्यक्ष होते, लक्षात ठेवा, 2 उपाध्यक्ष, बरोबर. राजेंद्र प्रसाद कधी आले, 11 डिसेंबर 1946ला. पण उपाध्यक्ष, पहिले उपाध्यक्ष आले 25 जानेवारी 1947, म्हणजे एका महिन्यानंतर, 1.5 महिन्यानंतर पकडून घ्या. 1.5 महिन्यानंतर आले होते हरिश्चंद्र मुखर्जी, HC मुखर्जी म्हणू शकतात तुम्ही त्यांना. आणि दुसरे उपाध्यक्ष 16 जुलै 1947ला VT कृष्णमाचारी. असे 2 उपाध्यक्ष आलेले होते. आणि 13 डिसेंबर 1946ला उद्दिष्टांचा ठराव कोणी मांडला, राजेंद्र प्रसाद यांनी. तेव्हा उपाध्यक्ष होते का, नव्हते, कोण होते, एकटेच होते ते. 13 डिसेंबर 1946ला राजेंद्र प्रसाद यांनी ठराव मांडला. या ठरावामध्ये संविधान सभेचा जो ठराव होता त्याला उद्दिष्टांचा ठराव असं म्हणतो, बरोबर. ओके, तर या संविधान सभेच्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये काय काय होतं, तर संविधानाचे मूलभूत तत्त्व होते, रचना होते, तत्त्वज्ञान होतं, बरोबर. मग याच्यावरूनच पुढे मग ती घटना समिती, कॉन्स्टिट्युशनल आपण म्हणू शकतो आपलं ड्राफ्टिंग कमिटी, बरोबर. तर ड्राफ्टिंग कमिटीचे जे काही मेंबर आहेत पुढे सांगितलं, त्यांनी मग याला बेस पकडला. संविधान बनवताना आपलं जे काही संविधान सभेचं हे उद्दिष्टांचा ठराव होता,
बरोबर. तर याला त्यांनी आधार घेऊन पुढे आपली घटना बनवलेली होती. त्यामुळे ह्या गोष्टी देखील महत्त्वाच्या आहेत. याच्यामध्ये काय स्वातंत्र्य, सार्वभौम, प्रजासत्ताक, संघराज्य, मागास, आदिवासी, अल्पसंख्याक हिताच्या रक्षणाची यंत्रणा, म्हणजे तेच आरक्षण असते. हिताची रक्षणाची यंत्रणा म्हणजे काय? तर तेच ना, त्यांचं हित. आपण ते जे काही बॅकवर्ड लोक आहेत किंवा ज्यांना समाजात प्रतिनिधित्व कमी आहे, जे मूळ प्रवाहापासून बाहेर आहेत, त्यांना त्यांना त्यांचं संरक्षण करण्यासाठी, त्यांना प्रवाहात आणण्यासाठी त्यांना एक स्पेशल मेकॅनिझम, अँड दॅट इज द रिझर्वेशन पर्पज. ओके, रिझर्वेशनचा आरक्षणाचा हेतूच हा होता. म्हणून मग ते जे तुमचं जे काही हे आहे ना, उद्दिष्टांचा ठराव, यात सुद्धा आरक्षणाचं कुठेतरी आपण इनडायरेक्टली आपल्याला एक उल्लेख आढळतो. बरोबर. भू हवाई सार्वभौम हक्क, म्हणजे आपला भारत देश हा पूर्ण सार्वभौम आहे. बरोबर. आपण म्हणू शकतो भारत देशावरचं कोणीच आपल्यावर कंट्रोल करू शकत नाही. आपण आपले डिसिजन घ्यायला फ्री आहोत. दॅट इज भू हवाई सार्वभौम, म्हणजे आकाश असेल म्हणू शकतो किंवा जमिनीवर असेल, पूर्णतः मालकी आपलीच आहे. भारत देशाचा जो काही मॅप आहे, जो काही आपला फिजिकल बाउंड्रीज आहे, त्याच्यावरचं भू हवाई सगळं हे सार्वभौम आपण. नंतर जागतिक शांतता असेल, मानवी कल्याण असेल, याचा उल्लेख पण होता. हे लक्षात ठेवा, जागतिक शांतता, मानवी कल्याण वाटत नाही, बट ते दोन्ही लक्षात ठेवा. मी कॉमा स्वल्पविरामचा वापर नाही केलेला आहे. तुम्ही प्लीज ते जरा वाचताना तसं लक्षात घ्या. पण समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि एकात्मता या 3 शब्दांचा उल्लेख संविधान सभेच्या उद्दिष्टांच्या ठरावामध्ये नव्हता. हे महत्त्वाचा यावर प्रश्न येऊ शकतो, म्हणून मी ते तुम्ही लिहून ठेवलं मी तिथे. आता पुढे बघा. 28 एप्रिल 1947चा 6 संस्थानं आपली संविधान सभेचे भाग होते. बरोबर. तर 28 एप्रिल 1947ला 6 संस्थानांचे प्रतिनिधी संविधान सभेचे भाग होते. त्यामध्ये बडोदा होता, बिकानेर, जयपूर, पटियाला, रेवा आणि उदयपूर. ओके, म्हणून मी ते ट्रिक लक्षात ठेवा. BBJ प्रा. बरोबर. BBJ प्रा. ओके, सो ते लक्षात ठेवा. 6 संस्थानं होत्या 28 एप्रिल 1947. 47 पण आकडा लक्षात ठेवा. आयोग काय करेल? 46, 48. तो 47 लक्षात ठेवा, कारण आता तुम्हाला आयडिया सांगतो. भारत स्वातंत्र्य कधी झाला? ऑगस्ट 47, 15 ऑगस्ट 47. बरोबर. तर त्याच्या आधी हे जे 3-4 महिना आधी हे 6 लोक होते. पण जसं जसं आपल्या स्वातंत्र्याचं आपण म्हणू शकतो काळ जवळ यायला लागला, तसे तसे सगळे संस्थानिक तयार व्हायला लागले. म्हणजे वल्लभभाई पटेल असतील, बरोबर, त्यांनी त्यांची जी काही आपण म्हणू शकतो की थोडेसे एक स्ट्रॉंग मॅन होते ते, तर त्यांनी आणि पंडित नेहरू या दोघांनी मिळून संस्थानिकांना सांगितलं की नाही नाही, तुम्हाला भारत देशामध्ये समावेश व्हावं लागेल. मग मोस्ट ऑफ द लोक तयार झाले, पण 3-4 लोक, हैदराबाद असेल, काश्मीर असेल, जुनागड असेल, हे लोक काही तयार झाले नाही संस्थानिक. मग त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे सार्वमत असेल किंवा मग तुमचं ऑपरेशन पोलो असेल, या गोष्टी राबवून त्यांना मग भारतामध्ये विलीन करण्यात आलं. सो 3 जून 47पर्यंत माउंट बॅटनचा जो काही प्लॅन होता, त्याच्यापर्यंत माउंट बॅटनच्या घोषणेपर्यंत सगळे बहुतांश लोक बोलले की ठीक आहे बाबा, आम्ही भारतामध्ये विलीन व्हायला तयार आहोत, आम्ही भारतीयाचं संविधान असेल, संविधान सभा असेल, आम्हाला या गोष्टी आता मान्य झालेल्या आहेत. सो ही प्रक्रिया 3 जून 47पर्यंत, म्हणजे भारताला स्वातंत्र्य मिळायच्या 1-2 महिना आधीपर्यंत हे सगळे ऑलमोस्ट संस्थानिक तयार झालेले होते. आणि त्याच्या आधी 28 एप्रिल 1947ला 6 लोक तयार होते. चला पुढे काय आता 1 मिनिट. येस, ओके, हां. तर 1947चा स्वातंत्र्य कायदा. ओके, आता भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा भारताला 1947चा स्वातंत्र्य कायदा पास केला ब्रिटिशांनी म्हणू शकतो, किंवा ब्रिटिश गेलेच होते नंतर, मग काय तेव्हा तर बोलून फायदा नाही. तर त्याच्यामुळे 3 बदल झाले. पहिला म्हणजे संविधान सभा सार्वभौम झाली, म्हणजे तुम्ही काहीही करा, यू आर फ्री टू डू. आपण म्हणू शकतो की तुम्हाला तुमचं घटना बनवायची, त्याच्यामध्ये काय कायदे टाकायचे आहेत, कसे काय कोडिफिकेशन असेल ते तुम्ही करू शकतात. सो तुम्ही सार्वभौम आहे. दुसरी म्हणजे संविधान सभेला वैधानिक मंडळ मिळालं, म्हणजे तेच कायदे करणं वगैरे. बरोबर, सार्वभौम आहे. त्यानंतर वैधानिक मंडळ म्हणजे कायदे मंडळ म्हणजे तेच कायदे करायचे भारत देशाला. आता आपल्याला एक नियमामध्ये भारतीय जनतेला आपल्याला आपण म्हणतो ना, एक लोकशाही देश बनवायचा आहे, तो त्याच्यासाठी वैधानिक मंडळ लागेल. बरोबर. सो ते आलं. आणि नंतर मग तिसरा बदल तो झाला, तो खाली मुस्लिम लीगचे जे काही सदस्य होते, तर म्हणजे जे होते आता मुस्लिम लीगचे, आपण म्हटलं काही लोक त्यांचं म्हणणं होतं की त्यांना पाकिस्तानात जायचं. सो ते त्यांनी त्यांच्या म्हणण्याप्रमाणे ते पाकिस्तानामध्ये गेले. म्हणजे स्वातंत्र्य कायदा तुम्हाला जबरदस्ती आहे. तुम्हाला जर मुस्लिम लीगच्या सदस्यांना तुम्हाला पाकिस्तानामध्ये किंवा त्या देशासाठी तुम्हाला सपोर्ट करायचा असेल, तुम्ही जाऊ शकता. सो हा तिसरा निर्णय होता. आता लक्षात ठेवा, पुढचं 17 नोव्हेंबर 1947ला GV मावळंकर यांची कायदे मंडळाची प्रमुख म्हणून नेमणूक झाली. हा प्रश्न तेवढा 50 वेळा विचारला असेल. 17 नोव्हेंबर 1947 हे लक्षात ठेवा, तारीख 47. परत कधी? संविधान सभेच्या बरोबर 1 वर्षानंतर. संविधान सभा कधी आली? नोव्हेंबर 46.
तेव्हा कोण होतं संविधान तयार करण्याची? राजेंद्र प्रसाद आपले हेड होते, कसं संविधान राहील काय नाही, बरोबर. आणि कायदे मंडळाचे प्रमुख कोण होते, कायदे कसे करायचे काय, बरोबर. म्हणजे ते भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपले लॉज कसे असतील तर त्याच्यासाठी तो प्रमुख कोण होता तर जी.व्ही. मावळंकर होते 1947ला, आणि त्याची नेमणूक झाली होती, बरोबर. आता मग मुस्लिम लीगचे लोक बाहेर पडले होते 1947च्या कायद्यानुसार. मग त्यामुळे आपली संख्या किती झाली होती बघा, 389वरून 299. बाहेर किती पडले मग, कॅल्क्युलेशन करा बरं. 90 लोक बाहेर पडले, बरोबर. सो 90 लोक बाहेर पडले होते. आणि सॉरी तर 90 लोक बाहेर पडले आणि त्यामुळे आपली संख्या किती झाली होती 299, 389 मुळे वरून. चला, तर त्या 299चं डिव्हिजन कसं होतं तर 229 प्रांतात सदस्य होते. आधी किती होते प्रांताचे, 292 + 4 आयुक्त होते मुख्य, बरोबर. 296 होते. आणि हे किती होते संस्थानिक तेव्हा 93 होते. आता किती झाले 70. 70 + 229 हे सुद्धा लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. संविधान सभा आणि कायदे मंडळ या दोघांचं कार्य 26 नोव्हेंबर 1949पर्यंत चालू राहिलं. गांधीजींना हे संविधान सभेचे सदस्य नव्हते, हे लक्षात ठेवा. आणि संविधान सभेचं कायदे मंडळाचं कार्य 26 नोव्हेंबर 1949पर्यंत चालू राहिलं. स्वतंत्र भारताला अमेरिका, चीन आणि ऑस्ट्रेलिया यांनी सदिच्छा संदेश पाठवला होता, हे लक्षात ठेवा. यावर प्रश्न आलेला आहे. यामध्ये ते सांगतात की स्वतंत्र भारताला रशियाने सुद्धा संदेश पाठवला. रशियाने संदेश पाठवला नव्हता. आता का नाही पाठवला काय नाही हे एवढं विचार नाही करायचा. प्रत्येक गोष्टीत आपण डोकं नाही लावायचं. काही गोष्टी लक्षात ठेवायच्या. फक्त रशियाचं आणि तेव्हा जे काय आपण म्हणतो वर्ल्ड वॉर चालू होतं, रशियाचा आपण म्हणू शकतो की मित्र राष्ट्र वगैरे तेव्हा वेगळे होते. किंवा अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया हे कोलोनाइज किंवा वसाहतवादी देश होते, बरोबर. चीन नाही पण अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया. सो आता याचं परफेक्ट रिझन मी सुद्धा काय एवढं रिसर्च केलं नाही. प्रत्येक गोष्टीत डोकं लावायला गेलं ना तर मग आपल्याला MPSCचा अभ्यासच होणार नाही. म्हणून पाठ पण करावं लागतं. मी डायरेक्ट पाठ केलं तर रशिया नव्हता, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया होता, बरोबर. अजून सोपं कसं लक्षात ठेवणार तुम्ही, अमेरिका म्हणजे USA, चीन म्हणजे C आणि ऑस्ट्रेलिया म्हणजे A. सो AUCCU असं काहीतरी लक्षात, फक्त R नव्हतं त्याच्यामध्ये, बरोबर. काही करा पण लक्षात ठेवा. आता ॲटलीची घोषणा, आता याच्या पण तारखा विचारल्या आहेत त्यांनी आणि विचारू शकतात. ॲटलीची घोषणा कधी झाली होती, ॲटलीच्या घोषणामध्ये काय होतं काय नाही हे इतिहासामध्ये बघा. इथे फक्त घोषणा काय झाली, तारीख लक्षात ठेवा तुम्ही. ॲटलीची घोषणा झाली होती त्यामध्ये 20 फेब्रुवारी 1947ला ॲटलीने घोषणा केली होती. ही पण भारताने ॲटलीची जे काही कन्सेप्ट होती ती फेटाळून लावली होती. म्हणजे भारताने ॲटली असेल, ऑगस्ट ऑफर असेल, क्रिप्स मिशन असेल, सगळ्या योजना फेटाळून लावल्या, हे लक्षात ठेवा. इतिहासाच्या दृष्टीने सुद्धा भारताने काहीच ॲक्सेप्ट केलं नव्हतं, कारण ब्रिटिश लोक तेवढे चालू होते. ते आपल्याला बरोबर कंट्रोल करायला बघायचे. ते आपल्याला म्हणजे काहीतरी छोटीशी आपल्याला सवलत द्यायची. पण गव्हर्नर जनरलचा जे काही तुमचा भारताचा जो व्हॉइसरॉय होता, बरोबर, सो त्या व्हॉइसरॉयच्या हातामध्ये अल्टिमेट पॉवर ठेवायची ते. त्यामुळे मग त्यांनी किती आपल्याला सांगितलं तुम्हाला आम्ही हे देतो ते देतो, पण शेवटी व्हॉइसरॉय कंट्रोल करतोय आपल्याला, मग काय फ्रीडम नाहीच ना. म्हणून मग आपले लोक फेटाळून लावायचे. ते काय म्हणायचे, आपण काय म्हणायचो, आम्हाला पूर्णतः मुक्तता द्या, व्हॉइसरॉय नको आणि तुमचा आम्हाला तो भारत मंत्री नको ना, कोणी नको. म्हणून मग ॲटलीची घोषणामध्ये सुद्धा तेच होतं की ते आपल्याला देणार, पण अल्टिमेट जे काही मंजुरी असेल ते व्हॉइसरॉयकडे जाणार. मग म्हणून ते फेटाळून लावलं होतं. व्हॉइसरॉयने काय सांगितलं होतं आपल्याला पुढे की जून 48पर्यंत स्वातंत्र्य देऊ. आता हे महत्त्वाची तारीख की ॲटलीने कधी सांगितलं की जून 48, घोषणा कधी केली त्यांनी फेब्रुवारी 47ला, आणि पुढे सांगितलं 1.5 वर्षानंतर, म्हणजे जून 48 साधारणतः 1.5 वर्षापर्यंत आम्ही तुम्हाला स्वातंत्र्य देऊ. ही एक तारीख लक्षात ठेवा. आणि माउंट बॅटन कधी आला होता, माउंट बॅटन याला डिकी बर्ड घोषणा असंही म्हणतात. 22 मार्चला माउंट बॅटनची योजना किंवा माउंट बॅटन भारतात आला, बरोबर. 22 मार्चला, म्हणजे माउंट बॅटन तेव्हा होताच, तो आपला व्हॉइसरॉयच होता, बरोबर. भारतात आला म्हणून तुम्ही चुकीचं म्हटलं. त्याची जी योजना आहे ती 22 मार्चला त्यांनी सांगितलं की असं असं करतोय, आणि 3 जूनला त्याची ती योजना आली. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं की 15 ऑगस्ट 1947पर्यंत स्वातंत्र्य देण्याची ते घोषणा माउंट बॅटनने केली. सो 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य देऊ हे कोणी सांगितलं तर माउंट बॅटनने, आणि जून 48 म्हणजे पुढच्या वर्षी ते ॲटलीने सांगितलेलं. यावर पण प्रश्न येऊ शकतो. आता पुढे बघा, 24 जानेवारी 1950ला भारताचं, हे आता रँडम फॅक्टमध्येच टाकले, थोडंसं सिक्वेन्स बिघडलं आहे पण ठीक आहे. 24 जानेवारी 1950ला भारताचा राष्ट्रपती, भारताचे राष्ट्रगीत आणि भारताचं राष्ट्रीय गीत म्हणजे राष्ट्रगान, आता ते जनगण मन आणि वंदे मातरम, बरोबर. कोणतं राष्ट्रगीत आहे आणि कोणतं राष्ट्रगान आहे ते तुम्ही जरा बघून घ्या. तर या 3 गोष्टी अस्तित्वात कधी आल्या, राष्ट्रपती, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत, तर ह्या 24 जानेवारी 1950, म्हणजे भारताचं संविधान कधी लागू होणार होतं 26 जानेवारीला,
बरोबर 1950ला. तर त्याच्या 3 दिवस आधी ह्या सगळ्या आपण गोष्टी रेडी केल्या. 2 दिवस आधी 24 जानेवारीला राष्ट्रपती आले, राष्ट्रगीतानं राष्ट्रीय गीतानं, बरोबर. आणि आता तो ध्वज, आपला जो झेंडा आहे, झेंडा भारताचा ध्वज कधी ॲक्सेप्ट केला माहिती आहे का? 22 जुलै 1947. भारताला स्वातंत्र्य कधी मिळालं? 15 ऑगस्ट 1947ला. म्हणजे झेंडावंदन करायला झेंडा तर पाहिजे. मग भारताचा राष्ट्रध्वज हा 22 जुलै 1947ला आला. म्हणजे झेंडावंदन जेव्हा आपलं स्वातंत्र्य होईल तेव्हा तो फडकवण्यासाठी 1 महिना आधी आपल्या झेंड्याचा आपण किंवा राष्ट्रध्वज ॲक्सेप्ट केलेला होता 22 जुलै 1947ला. आणि या ज्या 3 गोष्टी आहेत म्हणजे राष्ट्रपती, राष्ट्रगीत आणि राष्ट्रीय गीत या 24 जानेवारी 1950ला आल्या, बरोबर. आता संविधान सभा याचं मी पुढच्या लेक्चरमध्ये घेतो आहे, कारण खूपच डिटेल होतं हे. सो पुढच्या लेक्चरमध्ये मी डिस्कस करतो.